छत्रपती संभाजीनगर शहरातील फुलंब्री तालुक्यातील मारसावळी येथील 86 वर्षीय अनुसयाबाई वाडेकर यांनी शिकायला वयाचं बंधन नसतं हे प्रत्यक्षात उतरवून दाखवलं आहे। उल्हास नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत त्यांनी पहिल्यांदा शाळेची पायरी चढत वाचन लेखन शिकून साक्षरता परीक्षा दिली आहे। केंद्र सरकारच्या या अभियानामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार होत असून अनुसयाबाईंच्या जिद्दीमुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे। जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भास्कर गोगे आणि शिक्षक सय्यद कुर्बान यांनी आठवड्यातून 2दा घरोघरी जाऊन त्यांना शिक्षण दिले। पूर्वी अंगठा लावणाऱ्या अनुसयाबाई आता आत्मविश्वासाने स्वतःची सही करू लागल्या आहेत। त्यांच्या या प्रवासात कुटुंबियांनाही त्यांना खंबीर साथ दिली आहे। आज त्यांच्या या यशाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत असून त्यांच्या जिद्दीमुळे गावातील इतर महिला देखील शिक्षणासाठी पुढे येत आहे। इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे। श्रीनाथ सोमनाथ वाडेकर, मारसावळी। आई 86 वर्षी पण शिक्षणाची त्यांच्या आवड आहे। त्यांना शाळेत पहिलीच वेळेस शाळेत नेल्यावर एकदम आनंदमय त्यांचं नाव ते सर्व त्यांना व्यवस्थित लिहायचं आवड लागली। मदत घरी आईला आपले मुलं हे सर्व शिकवतात। आ ई उ सर्वांच्या उत्सवाने त्यांचा शिक्षणाचं हे केलं। शाळा शिकले, पेन घेतला, वही घेतली, शाळेत गेले। नातान गाडीवर नेलं मला, मी आले गाडीत बसू। आता बी जा वाटतं, शिका वाटतं। लहानी नातू शिकवते मला, पोरं शिका वाटतं। अजून बी जा वाटतं शाळा, शिकावत राहिलं। दोन्ही शिकले, आई 4 वर्ष शिकली। मग शिका वाटतं, हिंडा वाटतं, फिरा वाटतं। शाळेत गेले, मास्तर शिकवलं मला, मग मी शिकले। काय शिकवलं? 1 2 अजून 4 5 शिकले मी। आता बी वही पेन घ्या वाटत हातात, शिका वाटतं। पाटील वाडेकर शाळेत गेले, फार आनंद झाला, शिका वाटलं। अजून बी इच्छा आहे पूर्ण शाळा शिकायची।